सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी शैलाला ईमेल करून विचारायला हवं. ईमेल सुरू कसं करायचं जमत नाही. बघितलेलं हा शिऱ्या कुठे गेला? घोळ आहे सगळा. सगळे ही मंडळी माझ्यापासून लपून ठेवतात काहीतरी. मला कळायला हवं योगिताबद्दल. काही सांगतच नाही येत. काय मला चैन पडत नाही तोपर्यंत. आबा काय शोधताय का तुम्ही? काय नाही. काय नाही देऊ का शोधून? काय हवं? पेन बिन ठेवलं होतं का इथे? मी ईमेल करून शैलाला विचारतोय. कारण तुम्ही लोक मला सांगतच नाहीये. मला सांगायचं नाही असं ठरवलंय तुम्ही. बरोबर ना? काय ते? अगं ही योगिता इथं का आली त्याचं कारण मला कळायला नको का? श्यामला सांगशील का मला? अहो आबा मलाही माहिती नाहीये ना ते. ठीक आहे ठीक आहे. मी 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 काढतो शोधू. तुझा तुझ्या कामाला. हो. चहा वगैरे काही हवाय का आबा तुम्हाला? काही नको. मला जोपर्यंत कळत नाही योगिता का आली तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. मला काळजी वाटत नाही माझ्या नातीची माझ्या शैलाच्या पोरीची. हे काळा काय झालं? बंद झालंय ते आबा. बंद का? बंद काय झालं? का आली योगिता ही योगिता? हे ना खूप आहे. साहेब तुमचा फॅक्स आहे. कोणाचा रे? अरे अमेरिकेहून असणार हा. कोणाचा? बहिणीचा? हो शैलाचा आहे. काय म्हणते? बरी आहे ना? अरे बापरे. काय रे? काय आलं? अरे इकडे यायचं म्हणते. काय एकदम अचानक? गोंधळ आहे रे सगळा. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. सांग ना. बोल आता. फोरम पूर्ण झाला. अरे आमची योगिता आहे ना म्हणजे शैलाची मुलगी. म्हणजे तुझी भाची पुण्याला असते ती? हो तीच तीच. ती पुण्यामध्ये शिकत होती ना तर तिने पुण्यामध्येच तिचं स्वतःचं लग्न जमवलं. ते काय हल्ली कोणी जमवतं? अहो ऐका जरा पुढचं. हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पद्धतीने ते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे? अहो कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न करायचं, वर्षभर एकत्र राहायचं आणि पटलं तर कॉन्ट्रॅक्ट वाढवून घ्यायचं. म्हणजे आपली कॉन्ट्रॅक्टची बस असते ऑफिसची तसंच ना? अगो बाई मग? अहो मग काय 4 महिन्यामध्ये फिसकटलं आणि मग ही आली इथे आमच्या घरी आता. अहो म्हणून मी शैलाला ईमेलने कळवलं तर आता तीच इथे येते म्हणते. अच्छा म्हणजे तू ते फोनवर बोलत होतास बपरा वगैरे? ऐकलं तुम्ही? हो. म्हणजे मग काय काय अंदाज काय होते जरा कळतील? आमचे मध्यमवर्गीयांचे कसले अंदाज? म्हणजे प्रेम प्रकरण असणार हा अंदाज. फक्त कॅरेक्टर्स चुकलेत. अरे काय रे तुम्ही लोक. अरे एवढं होतं तर मला विचारायचं ना. अरे पण तू फोनवर सांगत होतास कुणालाही काही कळता कामा नये म्हणून. अरे ते सोसायटीचं म्हटलं मी. अरे तुम्हाला सांगायला काही प्रॉब्लेम नाही रे. सोसायटीमध्ये ही अशी एवढीशी गोष्ट कळली ना की लगेच त्याचा एक इश्यू करतात. करेक्ट. आमच्याकडे सुद्धा असंच झालं होतं. म्हणजे काय झालं होतं माहितीये का की पुढे आलो माझ्या बरोबर. मजा आली मजा. आज जिमखान्यावर कोण आलं तो? बोला कोण? बोला. जिमखान्यावर मी काम करतो तिकडे कोण आलं होतं? कोण आलो? दिलीप वेंगसरकर.
आणि ना सगळे खेळत होते. मी तिकडे उभा, मम्मी लक्षात येत होतो आणि ते आले आणि माझ्याशी बोलले. ते मला म्हणाले की यू डोंट प्ले. म्हटलं नाही सर, मी खेळतो पण सध्या प्रॅक्टिस नाहीये. मग मराठीत बोलले माझ्याशी. मला म्हणाले अरे प्रॅक्टिस करत जा, प्रॅक्टिस महत्वाची आहे. म्हणजे कसं गायकाने रियाज चालू ठेवायला हवा तसं आपण प्रॅक्टिस करायला हवी. म्हटलं येस सर, लक्षात ठेवेन. मजा आली ना आबा. सगळे बघत होते आणि मी मस्तपैकी त्यांच्याशी बोलत होतो. आबा जिमखान्यावर नोकरी लागल्याचा फायदा झालाय. तुम्ही हो नाही आबा पकलात काय तुम्ही? हो नाही पकलो नाही, दमलो. दमलात? मी फ्रेश होऊन येतो 2 मिनिटात. फ्रेश करतो तुम्हाला मग. ओके. या शिर्याला काही माहिती नाही असं दिसतंय. तेव्हा तो बोलला असता माझ्याकडे. हो आता शेखर याची वाट बघायला हवी. अहो तुम्हाला चहा बरोबर थालीपीठ चालेल ना? मी टाकते आता गरम गरम, तुम्ही तिकडेच या चहाला. अरे वा, आज थालीपीठ एकदम. हो. योगिताला आवडतं म्हणून. का तुम्हाला नाही आवडत? बरं मी डबा नेला का तिकडे? श्यामल, हा हे योगिताचं प्रकरण आहे ना, आपल्याला वाटतं तेवढं साधं नाहीये. का? काय झालं? काय? हा शैलाचा फॅक्स आलाय आज ऑफिसमध्ये. काय म्हणतो? अगं ती मुंबईला यायचं म्हणते. खरं की काय? अँड शी इज व्हेरी सिरियस अबाउट इट. अहो आता तरी आबांना सांगायला नको का? का ग, तुला काही बोलले का ते? नाही बोलले नाही, पण फार अस्वस्थ होते बरं का. दुपारी स्वतःच कॉम्प्युटर उघडण्याची खटपट करत होते. हो अहो मी विचारायला गेले तर इतके चिडले माझ्यावर. म्हणजे साहजिक आहे. मला म्हणाले तुम्ही कुणीच मला काही सांगत नाही आहात तर मलाच आता ईमेल करून विचारायला पाहिजे शैलाला. कशाला एवढं टेन्शन द्यायचं त्यांना? मला असं वाटतं तुम्ही सांगून टाका. तू काय काळजी करू नको. तू एक काम कर, तू चहा आणि ते थालीपीठाचं बघ, मी आबांशी बोलतो. हो पण जरा जप. कसं काय ते स्वीकारतात कोण असतं. या तुम्ही चहा. आबांचा झालाय चहा. हा शेखर बस बस. कधी आलास? मी आत्ताच आलो मगाशी. बरं झालं, मला तुझ्याशी बोलायचं होतं जरा. इकडे मी येत थांबतो. मी बोलायचं होतं. नाही मलाही तुम्हाला जरा काही सांगायचं आहे. लवकर सांगून टाक. मी ऐकायला अधीर आहे. माझा जीव बेचैन झालेला आहे. हो काय आबा, ते आपली योगू पुण्याला होती ना. एवढं सांगायचं होतं? झोपू परत? नाही सांगतो ना. अरे ते पुण्यावर इथे कशी आले अचानक, सांग ना. हो काय होतं की ती पुण्याला राहत होती नाही का, तिथे सदाशिव पेठेच्या तिथे मागच्या बाजूला असं हे होतं नाही. तर काय झालं, ती प्रस्तावना नको, लांब लचक, इतिहास नको, मला वर्तमान सांग. काय काय झालं लवकर पटपट. ती एका मुलाच्या प्रेमात पडली. मुलगा म्हणजे माणूसच तो मोठा. तर त्या दोघांनी ट्रायल मॅरेज करायचं ठरवलं. अरे नारायणा, काय सांगतोस काय? हो म्हणजे तिनंच सांगितलं मला हे सगळं. ते असं ट्रायल मॅरेज करून ते तिकडेच कुठेतरी पुण्यामध्ये राहत होते. पण 4-1 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये काय बिनसलं काय ते काय कळलेलं नाहीये. पण तो तिला सोडून निघून गेला. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता कळलंय की तो ऑलरेडी मॅरिड आहे. अरे कर्मा, हे तुला सांगितलं कोणी? अहो तिनेच सांगितलं मला. हो का? अरे शेखर, काळ किती बदललाय बघ. म्हणजे पूर्वीच्या काळी मुली घरात लग्नाची बोलणी सुरू झाली की लाजून पळायच्या. हल्ली मुली घरात न पळाल्या की घरचे लोक लाजतात. कालाय तस्मै नमा. काय करणार? तुला खरं सांगू शेखर, यामध्ये नवीन काही नाहीये. म्हणजे अरे हल्ली टीव्ही सिरियल्स मध्ये काय चाललंय मला सांग. दुसरा विषय नाही. सगळ्या टीव्ही सिरियल्स मध्ये तेच. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, लग्न बाह्य, विवाह बाह्य संबंध, घटस्फोट, पुनर्विवाह वगैरे आणि वगैरे. हे फॅड इथं येणार ह्याची मला खात्री होती. पण त्याची सुरुवात आपल्या घरापासून म्हणजे होईल हे मात्र मला माहीत नव्हतं. बरं ठीक आहे, पण हे तू मला काल का नाही सांगितलंस रे? हा नाही बाबा, मला वाटलं की तुम्ही कसं हे सगळं स्वीकाराल. म्हणजे मला शंका होती जरा. अरे मी तुला सांगितलं ना, कालाय तस्मै नमा.
बरं का आता हे ह्याच्यावर एकदा विश्वास ठेवला ना की मग या बदलत्या काळाबरोबर काही ऐकायची बघायची कधीही सवय असते. आता काय करणार आता. बरं ठीक आहे. मला बरं का वेगळीच काळजी होती. कसली? अरे तुम्ही काय बोलत नव्हता, माझ्यापासून सारखं सतत काय ते लपून ठेवत होता. मला काय वाटलं तुझी प्रकृती वगैरे बरी आहे की नाही. काय एक एक निरनिराळ्या नवीन नवीन आजाराची ही माहिती कानावर पडते ना, मला काळजी वाटली. म्हटलं हिला काय झालं की काय असं. हा आता माझी काळजी मिटली. बरं काय रे शैलाला हे कळवलंस का? हो मी कळवलं सकाळीच तिला. मग तिची काय प्रतिक्रिया? तिला मोठा शॉकच बसला हो आबा. ती लगेच मुंबईला येते म्हणाली. आबा मी जरा आलो. कमाल आहे. अमेरिकेत इतकी वर्ष राहून सुद्धा असल्या गोष्टीचा शॉक बसतो हिला. मग फायदा काय अमेरिकेत जाऊन. अगं बाई नेने काकू काय दचकले. काय चाललंय काय तुझं? थोडीशी मशागत करावी लागते आणि काय 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 पडलेलं असतं बघा. तुम्ही कशा आलात एकदम? जाऊ का? नाही हो काय बसा तरी. नाही ग बसायला जरा सुद्धा वेळ नाही. ढिगभर कामं टाकून आले. अगदी महत्वाचं काम होतं म्हणून आले. गौरवला खाली सोडलंय. अगं बाई काय ते? अगं आमच्या गौरवची शिकवणी घेशील का? नाही बरेच दिवस विचारीन म्हणत होते. शेवटी आज ठरवूनच टाकलं विचारूयाच. म्हणजे आजचा मुहूर्त सापडला म्हणायचं तुम्हाला. तसं नाही ग. मागे तो फडणीसांचा नातू येत होता ना, तेव्हा ठरवलं होतं बघ विचारायचं. म्हणजे किती दिवस झाले मध्ये. बर बघ घेशील ना? नाही नको नको. म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका काकू, पण काय माहितीये का मला नाही जमणार हो. म्हणजे मी प्रयत्न केला ना, फार माझी धावपळ होते हो. सगळं आवरता सकाळची कामं असतात, नंतर दुपारी नाही जमणार मला. नाही पण तरी सुद्धा जरा विचार करून बघ ना एकदा. नाही म्हणजे खरंच नाही जमणार मला. नाहीतर तुम्हाला नाही म्हटलं असतं का मी काकू. हो तेही खरंच म्हणा, पण तरी सुद्धा जमलं तर बघ. हो माझं ठरलं ना काकू की मी तुम्हाला नक्की सांगेन. हा बर निघू मी. चल. अरे शेखर. काय काकू काय निघाला? हो अरे कामं पडली आहेत खूप. निघते. बर बर. काय आज एकदम नेने काकू कशाला इथे आले? अहो ते गौरवची शिकवणी घेतेस का म्हणून मला विचारत होत्या. मी नाही म्हणून सांगितलं. अगं का ग आई ती चालून आली तू? तुम्हाला काय वाटलं गौरवची काळजी म्हणून ते इथे आल्या होत्या? मग अहो मग काय साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. आपल्या घरात जे योगिता प्रकरण चालू आहे ना, त्याच्याबद्दल सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आहे आणि आपण तर कुणालाच काही बोलत नाही. हो त्यामुळे सगळी उत्सुकता ताणली गेली आहे. पण त्याचा इथे काय संबंध आहे? अहो नेने काकू छोटासा हेर आपल्या घरात पाठवणार होत्या, म्हणजे बित्तम बातमी कळणार नाही का त्यांना? श्यामल तुला सांगतो ह्यांना संरक्षण खात्यामध्ये पाठवायला पाहिजे. का? अगं आपला हेर खातं किती सक्षम होईल याचा विचार कर ना. काय हौस असते लोकांना. हे कसं दिसतंय बघितलं का? छान वाटले ना आता. फुल आलंय बा छोटंसं. हे बाई या बाजूला गेलं. आबा आबा झोपलात की वाचताय? झोपलात? नाही वाचतोय. काय वाचताय? ते राशी भविष्य रे. संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य. कुणाचं वाचताय बघू? स्वतःचं वाचताय की काय? नाही रे माझं नाही वाचत. ते मी ते योगिताचं वाचतोय. हा योगिताचं वाचतोय. काय 7.5 बिचारीच्या मागे लागली आहे ते जरा बघतोय. योगित तूळ कुठे आबा? कन्या. हो कन्याच बघत होतो मी. कन्याच बघत होतो. इथे कन्या आहे. हो तुझी रास कुठली रे? माझी मेष नंबर 1 इकडे. नंबर 1 काय वाचा या महिन्याचा वाचा. मेष राशी. तुमचा स्वभाव फार धाडसी आहे. अरे नारायणा. हसताय काय? मी धाडसी नाहीये. पण उतावळेपणामुळे तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. बरोबर लिहिले. तू काय मी तुला हे सांगत असतो ठीक आहे. आबा ते सोडा आणि पुढचं वाचा. पुढचं काय वाचा? हा फाजील आत्मविश्वास टाळा. काय अचूक लिहिले रे. हा सुंदर लिहिले. कोण आहे लिहिणारा? सुंदर नाही चुकीचं लिहिलंय. साप चुकीचं लिहिलंय. बरोबर आहे लिहिलेलं. अगदी बरोबर आहे. पंडित शिवनारायण. चंद्रपॉल असणार. कपडे काहीतरी बोलू नको. शिवनारायण पंडित शिवनारायण शास्त्री
काय अचूक आणि बिनचूक लिहिलंय मी सांगू का तुला, या माणसाचा जाहीर सत्कार करायला पाहिजे. बरोबर. मी जातो. अरे थांब रे शिर्या, थांब. त्याला महिन्याचं सांगतो ना तुला पुढे काय. हे बघ काय लिहिलंय ते. फार मोठी जबाबदारीची कामे तुमच्या अंगावर पडतील. फक्त उतावळेपणा करू नको. हा, जबाबदारीची कामे पडणार आहे बघ. जबाबदारीची कामे, काम वाढणार, प्रमोशन मिळणार वाटतं. मिळेल. अरे तर हुशार आहेस तसा तू, फार हुशार आहे. फक्त उतावळेपणा करू नको. नाही तर आता जिमखान्यामध्ये सुपरवायझर आहेस, तो रोलर फिरवणारा होशील. नाहीतर पाऊस आला की ताडपत्री टाकणार. बाबा. अरे आलास तू, थँक्यू. चिऱ्या, तुला मला एक कामगिरी सांगायची आहे. म्हणजे काय, तसा तू हुशार आहेस, तू ती पार पाडशील मला खात्री आहे. सांगा. हुशार आहे मी, सांगा. हे बघ काय आहे, तुला पुण्याला जायचंय. पुण्याला? हळू बोल रे बाबा, हळू बोल जरा. हे बघ काय आहे, आता हे योगिताचं सगळं प्रकरण झालं ना, तर त्याची सगळी चौकशी करायची जबाबदारी शैला आत्यानं आपल्यावरती टाकले. अरे ती खूप टेन्शन मध्ये आहे रे तिकडे. तेव्हा बाबा मी जाईन पुण्याला. अरे पण तुझ्या नोकरीचा काही प्रॉब्लेम नाही ना? रजा बिजा मिळेल ना तुला व्यवस्थित? हो, काय प्रॉब्लेम नाही, रजा मिळेल मला. तिकडे जाऊन करायचं काय? हा काय शिर्या, तिथे पुण्याला जायचं. त्या पुण्याला ती योगिता आणि तिचा नवरा कुठे राहत होते हे बघायचं. हां, आणि मी पत्ता देतो त्यांचा, तू घाबरू नको. तिथे त्या नवऱ्याचा तुला दुसरा पत्ता मिळेल, तिकडे जायचं. त्याची सगळी माहिती काढायची. म्हणजे दिसतो कसा, कुठे कामाला आहे, काय करतो, कसा वागतो, सगळं सगळं काढायचं. हां, आणि अगदी जमलं ना तर त्याची जी कोण बायको आहे ना तिला भेटता आलं तर बघ. म्हणजे काय आहे की या सगळ्या प्रकारामध्ये तिचं काय म्हणणं आहे ते आपल्याला कळेल ना. हां, बघतो मी, प्रयत्न करतो. काय लहानपणापासून तुला डिटेक्टिव्हगिरीची आवडच आहे, तुला जमेल हे सगळं, मला माहिती आहे. हां, बरं हे बघ, इथे कॉलनीतल्या तुझ्या मित्रांनी विचारलं तर काय सांगशील? काय सांगू? अरे सांग, ऑफिसच्या कामासाठी 4 दिवस पुण्याला चाललोय म्हणून. हेच सांगणार. का रे, हसलास का? नाही, सकाळी आबाने मला माझं भविष्य सांगितलं होतं. या महिन्यात लिहिलंय माझं की जबाबदारीची कामे पार पाडा, भविष्य खरं ठरणार. नाही, काय आहे की काम जबाबदारीचं आहे, ते तितक्याच जबाबदारीनं पार पाडा. चल, हे घेऊन जा. अगं बाई, चला का? अगं ही याची बहीण दाखवली आहे ना? अगं ती ही सिरियल नाही, ती वेगळी सिरियल आहे. यात ती त्याची बायको आहे. अगं नाही, ही साडी होती अगं तिची. अगं नाही ग श्यामल, ते त्यांचे स्वतःचे कपडे असतात, स्वतःचे. गोंधळच आहे, काय दाखवतो नाही. हे आपल्या बायका अष्टप्रहर मेकअप करून आणि छान छान साड्या आणि दागिने घालून तयार असतात. मोलकडे माझा एका स्पोर्ट्स चॅनल लावूया, मस्त मॅच चालली आहे, श्रीलंका साऊथ आफ्रिका, सगळ्यांनी बघा. अरे काय चाललंय? बघा ना मॅच. अबा किती गोंधळाचं आहे सगळं. बघा, एक मिनिट, बघा, कळतंय ना? कोण वाचतोय, कोण घेणार आहे? आई. हॅलो. हां, आहे, एक मिनिट. हां, योगिता, तुझा फोन आहे बाळा. तेच चालू आहे. हॅलो. हां बोल. नाही, नाही, इट्स ओके. तुला इथला नंबर कोणी दिला? मॅड आहेस का तू? काहीतरी बोलू नको, मला नाही ऐकून घ्यायचं काही, प्लीज. कुठे? आणि तुझी बायको? अरे पण नाही, मी ओके ओके ओके, मी नंतर फोन करते तुला. बाय.
निशूचा फोन होता. काय म्हणाला? काही नाही रे, उगाच मेलोड्रामॅटिक काहीतरी बोलत होता. म्हणाला तू परत निघून ये, आपण एकत्र राहू, मला तुझी खूप आठवण येते. कुठे? त्याच्या घरी. अंजलीची परमिशन आहे म्हणाला. अंजली म्हणजे त्याची बायको. तिला काही वाटणार नाही, तू ये म्हणाला. अगं मला काही सुचतच नाहीये. पण मग तू झाडायचं नाहीस का त्याला? अगं फसवलं ना त्याने तुला. मॅरिड आहे म्हणून सांगितलं नाही ना तुला? नाही ग मामी, प्रॉब्लेम तो नाहीये. तो मॅरिड आहे मला ऑलरेडी माहिती होतं. प्रॉब्लेम आहे तो ब्रीच ऑफ ट्रस्टचा. अरे 2 वर्ष एकत्र राहायचं ठरलं होतं ना आमचं, मग 4 महिन्यात मला सोडून कसं जातो? आबा कुठे गेलेत? आबा अहो ए लिंबू सरबत गळे चमचा काढतो. घ्या. हे बघ, डोकं शांत राहील, तू टेन्शन घेऊ नको. हा असं होतं कधी कधी. हा चुकतो तो माणूस, तू इज ह्युमन, पण झालेली चूक तू पुन्हा करू नको. हा होईल सगळं ठीक. हा तुम्हाला कोणा सरबत पाहिजे? हा आणू? सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी